हे दृश्य आपण नाशिकमधली पाहतोय। नाशिकमध्ये शिवसेनेनं नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ते आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केले जाते। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्याआधी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। नाशिकमधून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे काही वेळातच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नाशिकची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे, त्यामुळे शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। दृश्य आपण नाशिकमधली पाहतोय। दादा भुसे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र दराडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, शिवसेनेनं पुन्हा एकदा नरेंद्र दराडे यांना संधी दिलेली आहे। नरेंद्र दराडे काहीच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। योगेश, काही वेळातच नरेंद्र दराडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शिवसेनेकडून त्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नरेंद्र दराडे आता पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते आता अर्ज आपला दाखल करतील। आपण बघू शकतो की शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणजे दादा ज्येष्ठ नेते, शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। उपमहापौर उपस्थित झाले आहेत आणि त्याचबरोबर बाकीचे जे पदाधिकारी आहेत शिंदे सेनेचे, या ठिकाणी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आपल्याला दिसत आहेत। खरं तर हा अर्ज भरण्यासाठी 30 नगरसेवकांचं अनुमोदन, प्रत्येकी 10 नगरसेवकांचं अनुमोदन हे लागत असतं। अपक्षासाठी पण वेगळं लागतं आणि त्याच्यासाठी आता सगळे पदाधिकारी या ठिकाणी जमत आहेत। त्यांच्या सह्या घेऊन थोड्याच वेळात फॉर्म भरायला सुरुवात होईल। पण एकूणच आपण बघितलं तर शिंदे सेनेसमोर आता मोठं आव्हान आहे, ते भाजपचे इच्छुक उमेदवार गणेश गीते यांचा अर्ज माघारी घेण्याचं। एकूण जर आपण बघितलं की ही चुरस आता महायुतीमध्ये मोठी रंगणार आहे। त्यामुळे येणारा 2-3 दिवस हे महत्वपूर्ण असणार आहेत। माघारीच्या दिवसापर्यंत एकूणच हे या पद्धतीनं चित्र दिसेल आणि त्यानंतर एकूण चित्र स्पष्ट होईल अशी परिस्थिती आहे। योगेश, भाजपचं तर मोठं आव्हान असणारच आहे, कारण गणेश गीते यांनी अर्ज भरलेला आहे। मात्र आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचं देखील मोठं आव्हान असू शकते, कारण दराडे आणि भुजबळ यांचं जे राजकीय वैर आहे ते सर्वश्रुत आहे। त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे हे देखील तिथं महत्त्वाचं असणार आहे। आताच थोड्या वेळापूर्वीच गोरख बोडके यांनी सुद्धा अर्ज भरण्याची तयारी सुरू केलेली आहे। ते पण नाशिक जिल्हाधिकारी परत पोहोचते आहे। त्यामुळे आपण जर बघितलं अजित पवार गटाकडून गोरख बोडके यांनी आता अर्ज या ठिकाणी भरल्यामुळे एनसीपी पण मैदानात उतरलेली दिसून येते आहे। खरं म्हणजे दराडे आणि भुजबळ यांच्यातलं जे काही वैमनस्य आहे किंवा वैर आहे ते आपल्याला येवल्यामध्ये नेहमीच पाहायला मिळतं। मात्र या ठिकाणी भुजबळ कोणती भूमिका बजावतात त्यावर संपूर्ण चित्र आपल्याला वेगळं दिसेल। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।